महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आमचे मित्र आहेत काढायला गाडी आणि स्वतःची ओपडी स्कूलमध्ये ते ओपनिंग लागते समोर बघा ना। फार्मसी फार्मसी आपलं रामेश्वर सांभाळतात जे PRP आणि प्लाझ्मा थेरपी आहे सगळ्या ॲडव्हान्स आज डॉक्टर आपले चिरंजीव आहेत, आपण डॉक्टर साहेबांचे वडील आहात। आज नवीन हॉस्पिटलचं ओपनिंग झालंय, काय शुभेच्छा द्याल? ते चांगलं कष्टाने त्यांनी टेक्निकल मेहनत खूप मेहनत आणि त्यांनी असं दवाखाना उघडलेलं आहे, त्यांनी असंच त्याच्यात प्रगती करावं हीच माझी शुभेच्छा आहे। काय आनंद आहे, काय क्षण आहे आणि काय वाटतं, काय भावना दाटून आल्या? खूपच आनंद वाटतो मला, एवढा आनंद वाटतो काय सांगतो। आज आपलं स्वप्न सत्यात उतरलेलं आहे। एकदम माझं स्वप्न सत्य उतरलेलं आहे। आपलं नाव? सुखदेव पवार। आज आपल्या क्लिनिकचं उद्घाटन झालंय, काय सांगाल, काय भावना आहेत? भावना तर चांगलं आहे। प्रत्येक डॉक्टरचं स्वप्न असतं आपलं एक स्वतःचं एक क्लिनिक असावं, आपल्या मनाप्रमाणे त्यात सेटअप असावं, ते आहे। मी डॉक्टर कपिल पवार छत्रपती संभाजीनगरमध्ये देवगिरी पेन क्लिनिक सुरू करत आहे आजपासून। मी MBBS MD आणि FIPM शिक्षण घेतलं आहे आणि औरंगाबादमध्ये वेदना निवारण तज्ज्ञ म्हणून आजपासून कार्यरत आहे। सर, आपल्याकडून काय काय सुविधा मिळणार आहे रुग्णांना? आपल्याकडे क्रोनिक पेन, आपल्या सेंटरचं नाव आहे देवगिरी पेन क्लिनिक, अ सेंटर फॉर क्रोनिक पेन, कॅन्सर पेन अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन। सर, कॅन्सरवर सरकारी मोठे हॉस्पिटल असताना सुद्धा आपण कॅन्सरकडे वळतायत, कॅन्सरवर आपण उपचार करताय, काय वाटतंय? हो, काय तो प्रश्न वेगळा समजा, पण कॅन्सर पेन पेशंटला ऑन्कोलॉजिस्ट किंवा ऑन्कोसर्जन हे पेशंटच्या कॅन्सरवर उपचार करतात, पण त्या उपचारामुळे किंवा कॅन्सरमुळे ज्या वेदना होतात त्यालाही पेशंटला असह्य त्रास होतो, त्याला शांत करणं हे कॅन्सर पेनमध्ये पेन फिजिशियनचं काम असतं। सर, आपल्याकडे अजून काय काय सुविधा काय सांगितल्यात आपण? आपल्याकडं सियाम गायडेड आणि फ्लोरोस्कोपी गायडेड इंटरव्हेन्शन्स असतात, जे इंजेक्शन्स म्हणता येईल त्यांना, आणि त्याच्यासाठी पूर्ण भुलीची आवश्यकता नाही, ॲडमिट राहण्याची आवश्यकता नसते। सर, आपल्या क्लिनिकचा हॉस्पिटलचा ॲड्रेस माहिती होईल? आपला ॲड्रेस आहे साई टावर 5वा मजला, 7 हिल, छत्रपती संभाजीनगर। सर, आपला हॉस्पिटलचा लँडलाईन नंबर काही? लँडलाईन आपला हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक सांगतो, मोबाईल नंबरच आहे 7276 828255। सर, पुन्हा एकदा नंबर रिपीट होईल? 7276 828255। सर, रुग्णांना काय आव्हान करणार? रुग्ण जे क्रोनिक पेननी त्रस्त आहेत, त्यांना वेदना शामक म्हणजे पेन किलर औषधे खाऊन ज्यांना बराच त्रास होतो, जसं किडनी
बऱ्याच रुग्णांची त्यामुळे डॅमेज होते. बरेच रुग्ण वैद्यकीय सल्ला न घेता मनानेच पेन किलर घेत असतात. अशा रुग्णांनी एक वेळा भेट द्या, सर्जरीला न घाबरता किंवा सर्जरीला जे घाबरून असं करतात त्यांना एक मला सांगायचं की सर्जरी न करताही वेदनाशमन पर्याय उपलब्ध आहेत, ज्याच्यासाठी माझ्यासारखे तज्ञ कार्यरत असतात. सर, आता आपण उल्लेख केला पेन किलरमुळे होणारे दुष्परिणामावर आपण आता बोट ठेवलंय, पण काही मेडिकलवाले, मी कोणा टिप्पणी करत नाही किंवा कोणावर ब्लेम करत नाही, पण काही मेडिकलवाले अर्धे डॉक्टर झालेत असं वाटतंय का? पेन किलरमुळे हे दुष्परिणाम होतात आणि मेडिकलवाले सरास पेन किलर देत आहेत. नाही, असं म्हणता येणार नाही आपल्याला. प्रत्येक जण रूल बेस्डच असतो, त्यासाठी शासकीय यंत्रणा असतात काम करण्यासाठी. त्यावर तर मी काही पण पेन किलरमुळे दुष्परिणाम होतात हे तेवढंच सर्व मान्य आहे. पेन किलर मनाने वैद्यकीय सल्ल्याशिवाय खाणं चुकीचं आहे. कारण काही रुग्ण असे आहेत थोडासा काही त्रास झाला का पेन किलर घेतात, हे कितपत योग्य आहे? ते योग्य नाही. ओके, धन्यवाद सर.